प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में देश में तीसरी बार बीजेपी की सरकार आएगी। इंडिया अगेंस्ट करप्शन के अध्यक्ष हेमंत पाटिल ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि उन्होंने जो विकास का रास्ता दिखाया है वह देश की प्रगति के लिए है, इसलिए इंडिया अगेंस्ट करप्शन ने देश में नरेंद्र मोदी और पुणे में मुरलीधर मोहोल को अपना जन समर्थन दिया है। इस अवसर पर भारतीय जन विकास महाआघाड़ी के मुख्य संयोजक राजेंद्र वनारसे उपस्थित थे। इस बारे में बात करते हुए हेमंत पाटिल ने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देश का विकास करते हुए हिंदुत्व का नारा दिया। इससे देश में आतंकवाद को कम करने में मदद मिली है। इसलिए पिछले 10 सालों में देश में आतंकवाद, बम विस्फोट, गोलीबारी जैसी कोई घटना नहीं हुई है। भ्रष्टाचार को लेकर उन्होंने भ्रष्टाचार पर अंकुश लगाने के लिए ठोस कदम उठाए हैं। इसलिए हेमंत पाटिल ने कहा है कि वह सार्वजनिक रूप से पुणे लोकसभा क्षेत्र में महायुति के भाजपा उम्मीदवार मुरलीधर मोहोल का समर्थन कर रहे हैं। आपण पाहतोय की मागील 6 महिन्यापासून आम्ही भारतीय जन विकास महाआघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये फिरलो। महाराष्ट्रामध्ये फिरून 55 ते 60 राजकीय पक्षांना एकत्र केलं आणि 165 संघटनांना एकत्र करून आम्ही भारतीय जन विकास महाआघाडीची स्थापना केली। त्या महाविकास आघाडीचे मुख्य संयोजक राजेंद्र वनारसे आपल्या समोर बसलेले आहेत। हे करत असताना आज आपण पाहतोय की देश लेवलला लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत। काही ठिकाणचे निवडणुका मतदान झालेला आहे, काही मला वाटतं आता 4था आणि 5वा टप्पा 13 आणि 20 मला वाटतं 13 आणि 20 तारखेला तो टप्पा संपणार आहे आणि तो टप्पा संपल्यानंतर आपल्या लोकसभेचं पूर्णपणे निवडणुका होऊन 4 जून रोजी त्याचा निकाल आहे। आता आम्ही हा निर्णय घेतला का? देशामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदी यांना आम्ही पाठिंबा दिलाय। पुणे शहर लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलं। ते का ठरवलं? पुणे शहरामध्ये लोकांच्या काही समस्या आहेत, बेरोजगारांच्या काही समस्या आहेत, व्यावसायिकांच्या काही समस्या आहेत, व्यापाऱ्यांच्या काही समस्या आहेत, कामगारांच्या काही समस्या आहेत। अशा अनेक समस्या जर भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ निवडून आले तर त्या सुटू शकतील, म्हणून आम्ही आज हा पाठिंबा जाहीर केलेला आहे। आता पाठिंबा जाहीर करत असताना गेले 20 ते 25 वर्षापासून जे आम्ही योगदान दिलेलं आहे पुणे शहरासाठी, पुणे शहरामध्ये प्रत्येक विभागामध्ये आम्ही जी काही सर्वसामान्य असतील, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, मुस्लिम अशा अनेक जातींना न्याय देण्याचा प्रयत्न मागील 20 वर्षापासून आम्ही करत आहोत। अनेक असेल पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील, कचेरीचे प्रश्न असतील किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, त्यामध्ये तोडगा काढण्याचं काम मी केलेलं आहे। पुणे शहरामध्ये स्पोर्टच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अनेक कामं केलेली आहेत। स्पोर्टच्या माध्यमातून क्रिकेट असेल, बास्केटबॉल असेल, टेबल टेनिस असेल किंवा फुटबॉल असेल, अशा सर्व खेळांना आम्ही न्याय देण्याचं काम त्या खेळाडूंना केलेलं आहे। आता हे करत असताना मी माझी उमेदवारी लोकसभेसाठी मी जाहीर केली होती। मी अर्ज भरला। अर्ज भरल्यानंतर सुद्धा मला काही लोकांनी सांगितलं की तुम्ही यांना पाठिंबा द्या, त्यांना पाठिंबा द्या। त्यावेळेला सुद्धा आमच्या काही लोकांची बैठकी झाल्या। त्या बैठकीमध्ये सांगितलं की आपल्याला कोणाला पाठिंबा द्यायचा नाही, आपल्याला आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे, ती लढवायची आहे। परंतु हे करत असताना मी आमच्या सर्व संघटनेच्या लोकांना, सर्व महाआघाडी जी आमची भारतीय जन विकास महाआघाडीचे मुख्य संयोजक व अनेक नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून आम्ही आज मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा जाहीर करत आहोत।
तरी पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की जर आपल्याला कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर त्याने आपल्याला विचारावेत, त्याची उत्तरं आम्ही द्यायला तयार आहे.